राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची धाराशिवमध्ये 7 तारखेला सभा आहे आणि त्या सभेची तयारी जवळपास पूर्ण करण्यात आली आहे। शिवसेनेनं धाराशिवच्या लोकसभा जागेवर दावा केलेला आहे आणि त्या अनुषंगानं त्यानंतर हा पहिला मेळावा होतोय। आपल्यासोबत आयोजक आहेत, मला सांगा तुम्ही दावा केलेला आहे इथल्या गटात? लोकसभेवरती दावा केला म्हणजे माझ्या सर्व पदाधिकाऱ्यांनी आदरणीय पालकमंत्री महोदय तानाजीराव सावंत साहेब किंवा आदरणीय या राज्याचे लाडके मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे साहेब यांच्याकडे मागणी केलेली आहे आणि निश्चित कार्यकर्त्यांनी ज्या पद्धतीनं अग्रेसर मागणी लावून धरली त्याच्यामुळं आणि माझं काम बघता त्यामुळं या लोकसभेच्या अनुषंगाने या जागी सीटवरती दावा मी केलेला आहे। उद्या सभा आहे, सभेची नेमकी तयारी काय असणार आहे, कुठपर्यंत? जवळ या सभेची तयारी 1.5 एकरामध्ये हा पेंडल उभा करतोय आम्ही। जवळपास 40 मीटर बाय 180 मीटरचा हा पेंडल उभा करतोय। एक सुसज्ज व्यवस्था आम्ही या ठिकाणी बैठकीची करतोय आणि मला वाटतं की आता अंतिम टप्प्यात काम आमचं उद्या संध्याकाळपर्यंत इथलं पूर्ण संपेल। मुख्यमंत्र्यांचं कुठलं अभियान आहे उद्या? शिवसंकल्प अभियान 2024 लोकसभा या अभियानाअंतर्गत प्रत्येक जिल्ह्यामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांच्या मेळावे होत आहेत। त्यातलाच एक भाग म्हणून हा धाराशिवचा मेळावा आहे। हा गेल्या 10 तारखेला होणार होता पण तो काय कारणास्तव पुढे ढकलला। त्याची तारीख आता उद्या 7 आहे। याची जवळपास सगळी तयारी झालेली आहे आणि या तयारीच्या अनुषंगानेच आज आम्ही इथं आहे। तुम्ही उमेदवारी जाहीर केला, पोस्टरही लागलेले आहे। त्याने कार्यकर्त्यानं त्याच्या मनातली भावना बोलून दाखवणं हा गैर नाही। महायुती आहे, महायुतीमध्ये जागा कोणाला सुटते व पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील, पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य राहील। पण या ठिकाणी महायुतीचाच उमेदवार आम्ही निवडून आणू हे पण आम्ही 100% सांगतो। पण आमच्या पक्षाची जागा जी आहे ही महायुतीमध्ये आजपर्यंत ही जागा शिवसेनेकडे राहिलेली आहे। एक अपवाद वगळता प्रत्येक वेळेस हा शिवसेनेचा धनुष्यबाण निवडून आलेला आहे आणि ही आमची प्रामाणिक इच्छा आहे की या लोकांना लोकसभेला धनुष्यबाणाची सवय झालेली आहे, त्यामुळे शिवसेनेचाच उमेदवार या ठिकाणी मिळावा अशी आमची मागणी आहे। मुख्यमंत्री उद्या येत आहेत, कार्यकर्त्यांमध्ये काय जल्लोष आहे, जोश आहे? कार्यकर्त्यांमध्ये अतिशय उत्साहाचं वातावरण आहे, कारण मोठे मोठे प्रवेश देखील आमच्याकडे नियोजित आहेत आणि त्याच्या अनुषंगानं शिवसंकल्प अभियान दे भगव्या महाराष्ट्राचे असं मुख्यमंत्री साहेबांचा हा कार्यकर्ता मेळावा संवाद दौरा असणार आहे। त्याच्या अनुषंगानं ही सगळी मोर्चेबांधणी असणार आहे यंदा लोकसभेच्या अनुषंगानं। आणि जी आजची जी परिस्थिती आहे आमच्या जिल्ह्यामध्ये हा पारंपरिक शिवसेनेचा मतदारसंघ आहे आणि हा मतदारसंघावर आमचा दावा आहे आणि त्याच्याच अनुषंगानं आम्ही आमचे मोठे बंधू आमचे मार्गदर्शक धनंजय सावंत साहेब यांची मागणी पक्षाकडे देखील केलेली आहे। आमचे धाराशिवचे पालकमंत्री तानाजीराव सावंत साहेब आणि मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे यांच्याकडे देखील आम्ही यांच्या उमेदवारीची मागणी केलेली आहे। तर सगळी प्रक्रिया विचाराधीन आहे आणि उमेदवारी मागणी काही आमचा गैर नाही। अशा एकंदरीत परिस्थितीमध्ये उद्याचा हा सगळा उत्साहपूर्ण दौरा असणार आहे आणि मुख्यमंत्री या ठिकाणी आम्ही सगळे वाट बघत आहोत त्यांच्या स्वागताची जल्लोषाची। 7 फेब्रुवारीच्या सभेची जवळपास तयारी पूर्ण करण्यात आलेली आहे। संतोष जाधव, TVN मराठी, धाराशिव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।